चित्रपटाची मला खूप आवड होती. काय सांगता सर? इथं माध्यमिक शाळेत कॉलेजला असताना इथे चित्रपट सुभाष चित्रमंदिर एकच होतं. हो. आणि तिथं आठवड्यातनं एक पिक्चर लागायचा. तो आठवडाभर मी सहज बघायचो. प्रत्येक दिवशी एक नवीन मित्र घ्यायचा आणि बघायचा चित्रपट बघायचा. म्हणजे रोज 8 दिवस एकच पिक्चर, पण 8 दिवस मी बघत होतो. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. काय कलाकार, कसं काय चाललंय? भगवान का दिया हुआ सब कुछ है, इज्जत है, शौहरत है, दौलत है, बस आराम की नींद नहीं है. अरे ही तर अख्ख्या जगाची समस्या आहे. कारण आपण फक्त आपल्या स्वतःचा विचार करतो, पण इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख लपलंय हेच आपल्याला नाही कळत. आणि समाजामध्ये अशी मोजकीच माणसं असतात जी आपल्यासाठी प्रेरणादायी असतात. म्हणजे आता हेच बघ ना, गेली 50 वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता हाच माझा श्वास मानून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि समाजातील चांगुलपणा जगासमोर मांडला. असे आपले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार माननीय सुभाष धुमे साहेब. चला तर मंडळी, रिअल हिरोजच्या आजच्या भागामध्ये आपण भेटूयात माननीय सुभाष धुमे साहेबांना. नमस्कार सर. नमस्कार. मी आपले सहर्ष स्वागत करते. थँक्यू. सर, गेली 60 वर्षे आपण पत्रकारिता करता, तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आलात? खर तर प्राथमिक माध्यमिक शाळा असताना मला या क्षेत्राचं आकर्षण होतं. त्यामुळे वर्तमानपत्र खूप वाचायचो. मराठा नावाचं दैनिक होतं. आचार्यात्र्यांचे अग्रलेख आणि त्यातल्या बातम्या मला अगदी चांगल्या भावायच्या. त्याच्याकडे आकर्षित व्हायचा. अशा पद्धतीनं आपण सुद्धा याच क्षेत्रात काम करावं अशी एक मनसुप्त इच्छा माझ्यात होती. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, तर तशा पद्धतीनं माझं ही पत्रकारिता ही माझ्या पत्रकारितेसाठी जन्म झाला असावा असं मी आज ठामपणे 60 वर्षानंतर म्हणू शकतो. त्यावेळी ज्यावेळी मी शाळेत जायचो, माध्यमिक शाळेत असताना, तर शिक्षक शिकवत असणार आणि मी आपल्या वहीत बातम्या किंवा वाचकांचा पत्रावर अशा पद्धतीने काहीतरी करत असायचो. अच्छा. तर त्यावेळी मला अजिबात सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून 35% पुढे कधी गेलो नाही, पण पत्रकारितेकडे पूर्ण लक्ष दिलेलं होतं. आणि त्यावेळी ज्यावेळी बातम्या प्रसिद्ध होऊन यायच्या कोल्हापूरच्या वर्तमानपत्रामधनं, त्यावेळी मला खूप आवडायच्या, खूप आनंद व्हायचा, प्रोत्साहन मिळायचं आणि मी सातत्याने नवीन नवीन प्रश्न शोधत ते पाठवत असायचो. अशा पद्धतीनं त्या ह्याच्यात पायाभरणी माझी शालेय जीवनातच झाली पत्रकारितेची. मला इतर क्षेत्र खूप होती. ज्यावेळी मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळी मला शिक्षकाची नोकरी मिळाली असती. तारेनं मला ऑर्डर आलेली होती. कदाचित मी लॉला ऍडमिशन केलं होतं, कदाचित वकील झालो असतो, कदाचित मी राजकीय क्षेत्रात गेलो असतो. अशी वेगवेगळी क्षेत्र भरपूर होती. परंतु त्याच वेळी 1972 साली लोकमान्य नावाचं दैनिक एक कोल्हापूरला सुरू झालं, भोगावकरांचं. आणि त्यामध्ये बाळ देशपांडे नावाचे संपादक आले आणि ते माझे मित्र निघाले पूर्वीचे. त्यांनी मला संपर्क साधला आणि असं असं दैनिक सुरू होतं आणि तो तिकडे हजर व्हायला पाहिजे. मला जे माझ्या मनात होतं, शालेय जीवनापासून मी जे संधी शोधत होतो ती मला वाट आपोआप खुली झाली त्या दैनिकाने. 1972 साली मी त्यांच्याकडे काम केलं. त्या 72 सालानंतर मी आजपर्यंत असे 50 वर्षात जवळजवळ 15 दैनिकाकडे 15 संपादकांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. खूप अगदी समाधानकारक काम केलं. म्हणजे ज्या वेळेला शाळा कॉलेजमध्ये असताना मुलं खोड्या काढतात, त्यावेळेला तुम्ही बातम्याच करत होता. नाही, खूप छान प्रवास आहे तुमचा. तुम्ही ज्या वेळेला पत्रकारिता सुरू केली त्यावेळेला आणि आत्ताच्या पत्रकारितेमध्ये काय फरक आहे किंवा त्या समाज जीवनामध्ये काय फरक आहे? फरक सर्वच क्षेत्रात खूप मोठा, जमीन आसमानचा अंतर पडावा असा आहे. कारण सर्व सामाजिक शांतता सुव्यवस्था अशी व्यवस्थित असायची. शिक्षण आपलं असायचं. निसर्गाचे सुद्धा वेळापत्रक ठरलेलं. 7 जूनला मृग नक्षत्र सुरू व्हायचं. 4 महिने पाऊस पडायचा. थंडीचा हंगाम ऑक्टोबर पासून सुरू व्हायचा. त्यानंतर उन्हाळा यायचा. उन्हाळ्याच्या काळात पाणी टंचाई हे सगळे चित्र असायचं. शेती कामाची मंडळी, शेती ग्रामीण भागाचा 80%
ग्रामीण भाग लोक आपल्या शेतकरी. देशाचा. हो. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने त्यांना एकतर मुलांना शाळेत पाठवा किंवा आपल्या शेतीच्या शेतीकडे. कामाला लावा. शाळेत पाठवण्यापेक्षा आपल्या घरात मदत झाली, शेतीला हो. मदत झाली हा विचार करायचे. परंतु राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली एक कायदा केला सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा. जे पालक आपल्या विद्यार्थ्याला शाळेत घालणार नाहीत त्यांना 1 रुपयात दंड. अशा अच्छा. पद्धतीने सांगितल्यानंतर त्या पद्धतीने काम करणारे शिक्षकही होते. हा. या ठिकाणी दिनकर मास्तर होते, काळू मास्तर होते, हो. असे खाजगी शाळा चालवणारे. कारण ते राजर्षी शाहू महाराजांचा विचार मांडणारे. रयतेची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही, त्या कुटुंबाचा विकास होणार नाही हे त्यांनी जाणलं होतं. आणि ते शिक्षक तळमळीनं काम करायचे. बरोबर. मुलांना कुटुंबात जाऊन पालकांना सांगून मुलांना शाळेत आणायचे. अशा पद्धतीनं तो सामाजिक व्यवस्था होती. शिक्षणाची व्यवस्था काय नसली तरी खाजगी शाळा सुरू होत्या. त्यामुळे शिक्षणाचा प्रवाह हा चालू झाला कारण सक्तीचा शिक्षणाचा कायदाच केलेला होता. बरोबर. आज आपण चित्र बघतो सगळं शिक्षणाचा बाजार झालेला आहे. खरंय. ह्याच्या संस्थांची संख्या वाढलेली आहे, बरोबर. परंतु शिक्षणाची गुणवत्ता मात्र राहिलेली नाही. राहिली. पूर्वी शिक्षक अगदी संस्कार करायचे, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर व्यवहार ज्ञानाची जोड देऊन त्याच्यावर विद्यार्थ्यावर संस्कार व्हावेत. हो. कारण हा विद्यार्थी हा भावी आधारस्तंभ आहे देशाचा. खरं. अशा पद्धतीचे संस्कार करून विद्यार्थी तयार केले जायचे. घडवले जायचे. आज मात्र त्याच्या उलट परिस्थिती, आई वडिलांना वेळ नाही, एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झाली, हो. छोटे कुटुंब सुखी कुटुंब असे एक नवी संकल्पना आली. त्यामुळं आई वडिलांचा विचार सोडता आपल्या कुटुंबापुरता, छोट्या कुटुंबापुरता, आपल्या मुलापुरता विचार सुरू झाला. मर्यादित झाले. 1 किंवा 2 मुलं एवढ्यावरच असा, कारण महागाईचा एक आर्थिक नियोजन जमत नाही. बरोबर. अशा पद्धतीनं आल्यामुळं मुलांच्याकडे लक्ष दिलं जायचं. त्यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला लागला. हो. अशा पद्धतीने एवढं खूप बदल झालेला आहे. पत्रकारितेत सुद्धा त्या पद्धतीने बदल झाला. चांगलं समाजात खूप घडतंय, परंतु समाजात चांगलं काय नाहीच अशा पद्धतीचं चित्रण आजच्या वर्तमानपत्रात पाहायला मिळतंय, खरंय. दुर्दैवानं. परंतु मी जी 50 वर्ष पत्रकारिता केली ते समाजातलं चांगलं शोधून, अगदी ग्रामीण भागात एखादा शेतकरी चांगले प्रयोग करून उत्पादन घेत असेल तर त्याच्यावरही केलं मी. शिक्षक चांगलं एक काम करत असेल तर त्या शिक्षकाची मुलाखत छापली. सामाजिक क्षेत्रात काम करणारे त्यांची नोंद घेतली. राजकारणातलं सुद्धा बाकीचा भाग सोडला त्यांचा, तर जे चांगलं काम करत त्यांचं कौतुक केलं. आणि जिथं चुकीच्या मार्गाने जातं ते त्यांना दोष दाखवून त्यांचा योग्य मार्गावर आणण्याचा मी प्रयत्न केला. अशा पद्धतीनं सर्व व्यवस्था, वैद्यकीय सेवा सुद्धा त्या काळात वेगळ्याच पद्धतीने होती. कारण डॉक्टर घाळी, डॉक्टर गुणे, डॉक्टर मोळजी अशा मंडळ होती. ग्रामीण भागात रस्ते नव्हते, विजेची सोय नव्हती, कसल्याही सोयी नव्हत्या. पायी चालत जायचं तर गुडघाभर चिखलात न जाय, पण ते डॉक्टर सेवाभावी असायचे, मुद्दाम जायचे. फॅमिली डॉक्टर हीच संकल्पना होती. बरोबर. ते विद्यार्थी डॉक्टर जायचे, पेशंटला तपासायचे, रात्री अपरात्री असं काही म्हणायचे नाही. वाहन नाही, चालत जायचे, बैलगाडीतून प्रवास करायचे, घोड्यावरून जायचे, नदीला पूर असला तर त्यात पोहून जायचे आणि त्या ठिकाणी उपचार करून यायचे. पैसा हा महत्वाचा नव्हता त्याच्या. रुग्ण वाचला पाहिजे, रुग्णाला सेवा दिली पाहिजे, आपलं ते सेवाभावीनं वृत्तीने काम करणारे मंडळ होते. आज त्या क्षेत्रात सुद्धा चित्रविदारक आणि अगदी चुकीच्या पद्धतीनं म्हणजे गोरगरिबांना परवडणारी सेवा नाही, वैद्यकीय सेवा अशा टप्प्यावर आलेली आहे. सरकारी सेवा मोफत म्हणतात, परंतु ते काय खोटं नाही, सगळं बनावट आहे. नुसती प्रसिद्धी आणि ही अशा पद्धतीची आहे. त्या ठिकाणी गरिबांना दाद मिळत नाही आणि खाजगी सेवा परवडत नाही. अशा कात्रीत हा समाज सापडलेला आहे. तर अशा सर्व ह्याच्या अंगानं समाजातल्या सर्व क्षेत्रात जे जे चांगलं ते देण्याचा मी माझ्या पत्रकारितेतून प्रयत्न केला आणि त्याबद्दल मला खूप समाधान आहे. तुम्ही अनेक प्रश्नावर काम केलं, अनेक चळवळीत काम केलं. तसंच तुम्ही गडिंग्लजचा, आजरा गडिंग्लज चंदगडचा म्हणेन मी, पाणी प्रश्नासाठी खूप मोठं योगदान दिलं एक पत्रकार म्हणून. तर त्या चळवळीविषयी मला ऐकायला आवडेल. पाणी प्रश्नापूर्वी मी सांगेन चळवळीचा कसा सुरुवात झाली ती सुद्धा विद्यार्थी देशातून झाली. या भागात विद्यार्थ्यांना यायला रस्ते नव्हते, वाहनाची सोय नव्हती, फक्त एक एसटी असायची, एसटीची सोय असायची. इथं जागा घेऊन भाड्यानं खोली करून इथलं जेवण, खानावळी जेवण हे परवडणार होतं ग्रामीण भागात. आणि मुलींच्या शिक्षणाचा तरी इथं राहण्याची काही सोय नव्हती आणि त्यावेळी आई वडिलांची त्यांच्या मान्यता नव्हती, मुलींच्या शिक्षणाकडे फारसं हे नव्हतं. अशा काळात मी आंदोलन केलं आणि सर्व मार्गावरनं म्हणजे चंदगड, आजरा, शंकेश्वर अशा सर्व मार्गावरून इथं बसेस कशा शाळेच्या वेळेत येतील. मॉर्निंग कॉलेज होतं, सकाळच्या शाळा होत्या, त्यामुळं सकाळच्या वेळेत
एसटी न विद्यार्थ्यांना कसं येता येईल यासाठी मी आंदोलन केलं. नोटीस दिल्यानंतर ती चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांना येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी शाळा सुटल्यानंतर अशा पद्धतीने बसची व्यवस्था केली. वेळेत त्या आणि आज सांगायला मला खूप आनंद वाटतो की या तिन्ही चारही तालुक्यातले 15 ते 20 हजार मुलं पास धारक अगदी येतात. ही एसटी सेवा नसती तर मुलींचं शिक्षण झालं झालं नसतं, नसतं. गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण झालं नसतं. फक्त 7वी नंतर 10वी पर्यंत होऊन घरात कुठेतरी शेतीकाम करत बसले. हे आंदोलन. आता पाणी प्रश्नाचा विषय काढला तर खूप माझ्या अगदी आस्थेचा विषय आहे तो. आज सुदैवानं पाऊस सुद्धा आता पडत आहे. आपण होय, चर्चा होय. करत असताना मी तर निदानता म्हणेन कडकडा सर, तुम्ही होतोय. जो तळमळीनं आमच्या आजरागड चंदगडचा पाणी प्रश्न सोडवलेला आहे त्याची पोचपावतीच म्हणेन की आता गडगडतंय, पाऊस पडतोय, हे तुमच्या कामाची पोचपावतीच आहे असं मी म्हणेन. आणि ते माझा सर्वात प्राधान्याचा प्रश्न होता, पाणी प्रश्न. आणि मी पत्रकारिता का केली तर त्याचंही कारण आहे. मला चांगली संधी होती, म्हणजे पत्रकार म्हणून चांगली संधी. पुन्हा मुंबई शहरात असं गेलो असतो तरी कुठल्या तरी याचा संपादक होऊन मोठ्या पदावर मी गेलो असतो. पगार मिळाला असता, गाड्या 2-4 असत्या, बंगला असता, सगळ्या सुविधा मिळाल्या. बरोबर. परंतु मी ठरवलं होतं माझ्या मातृभूमीत, माझ्या जन्मभूमीत, माझ्या कर्मभूमीत इथल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे, इथल्या लोकांना न्याय देता. इथं जे जे प्रश्न वर्षानुवर्षे पडलेले आहेत त्याच्यासाठी पत्रकारिता उपयोग करायचा. चळवळीच्या माध्यमातून मी बघितलं, परंतु चळवळीपेक्षा प्रभावीपणे आपण प्रश्न सोडवू शकतो पत्रकारितेच्या माध्यमातून. त्यावेळेस संवेदनशील असं प्रशासन होतं, अधिकारी होते, मंत्री होते. एखादी छोटी बातमी जरी आली तरी त्याची दखल घेऊन तो प्रश्न तातडीनं मार्गी लागायचा. पाणी प्रश्नासाठी तर मी अगदी हे केलं. 1972 साली 7 TMC पाणी ह्या विभागाला मंजूर झालं. त्याच्या अगोदर ब्रिटिश काळात हिरण्यकेशीचं धरण मंजूर झालेलं होतं. 100 कोटीचा खर्च होता. आणि मोठं धरण म्हणजे गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा 3 राज्यांना वीज आणि पाणी पुरवठा अशा पद्धतीचं मोठं होतं. परंतु नंतरच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात ही छोट्या धरणाची संकल्पना आली. मोठं धरण परवडणार नाही आणि छोट्या छोट्या धरणातून आपण पाणी देऊ अशा पद्धतीचा शासनाचा निर्णय झाला. आणि त्यामुळं 72 साली आपल्याला 7 TMC पाणी मिळालं. परंतु त्याचं प्रत्यक्ष वाटप व्हायला म्हणजे 3 तालुक्यात 7 TMC 90 साल उजाडलं. मुख्यमंत्री शरद पवार होते त्यावेळी या विभागाचं शिष्टमंडळ गेलं आणि त्यांना सांगितलं 72 साली पाणी मिळालं पण आम्हाला अजून एकही धरण छोटं झालेलं नाही. ते लक्ष वेधल्यानंतर त्यांनी लक्ष घातलं आणि तातडीनं 3 तालुक्याला पाणी 7 TMC वाटून दिलं. त्यानंतर मग बजेट धरलं. पहिलं धरण चित्रीचं त्याचं बजेट धरलं. त्याच्या भूमिपूजनासाठी त्यावेळेचे पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि कर्नाटकचे, कारण या हिरण्यकेशीचं पाणी कर्नाटकात जातं, बरोबर, ते मल्हारगौडा पाटील पाटबंधारे मंत्री यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं. मूळ 12 कोटीचा प्रोजेक्ट होता. परंतु तो सुद्धा पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी, कारण ज्यांच्या जमिनी गेल्या, ज्यांची घरं गेली, काही गावं उठली, अशांचं पुनर्वसन व्हावं अशा पद्धतीच्या चळवळी झाल्या. त्याची दखल घेऊन मग ते प्रश्न तो सोडविला. नंतर मग हे प्रश्न मार्गी लागले. आणि ह्या काळ गेला. 92 साली पायाभरणी झाली आणि 2000 साली प्रोजेक्ट पूर्ण झाला. या काळात 12 कोटीचा प्रोजेक्ट 100 कोटीवर गेला. इतका खर्चाचा हे केला. कारण हे जर वेळेवर झालं असतं तर हा खर्च वाचला असता, दुसऱ्या कामाला उपयोग झाला असता. आता दुसरे प्रोजेक्ट त्यांची सुद्धा अवस्था तशी आहे. आंबेवळ झाला, उच्चंगी प्रकल्प झाला, त्यांचे सुद्धा असं 100 कोटी अशा पद्धतीने खर्च वाढत गेलेला. तर वेगळेच जर झालं असतं, शासनाच्या दुर्लक्षामुळं, प्रशासनाच्या दिरंगाईमुळं हा जनतेवर भुर्दंडच आहे. कारण अखेर शासनाचा पैसा म्हणजे आमचा कर रूपाने आम्ही जो पैसा भरतो त्यातून, परंतु ही वेळेवर झालं असतं त्यावेळेस. आणि गडिंग्लज शहराला सुद्धा 40 वर्षापूर्वी, 40 म्हणण्यापेक्षा 30-35 वर्षापूर्वी सुद्धा पाणी पुरवठा अपुरा व्हायचा. टँकरनं पाणी द्यायला लागायचं नगरपालिकेला. अगदी नदी पात्रात खड्डे काढून पाणी काढून आणावं लागत होतं उन्हाळ्याच्या काळात. जितकं एक वेळ द्या पाणी, 2 दिवसांना आड द्या आणि बाकीच्या भागाला टँकरनं द्या, अशा पद्धतीची अवस्था होती. आज मात्र चित्री पूर्ण झाल्यामुळं गडिंग्लज शहराचा 12माही पाणी आहे. नदीकाठच्या गावांचा सर्वांचा प्रश्न सुटलेला. असं जरी वाटत असलं तरी पूर्व भागातली 14 खेडे अजूनही पाण्याविना तळमळत आहेत. त्या 14 खेड्यांना ह्या चित्री प्रोजेक्टचा काही उपयोग नाही. त्याच्यासाठी एक नवीन आणखी पुढच्या 50 वर्षाचा विचार करून पाणी प्रश्नासाठी शासनानं नवीन 5 TMC आणखी पाणी द्यायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी शासनाकडे केलेली आहे. पाठपुरावा सुरू आहे. दरम्यानच्या काळात मी तुम्हाला सांगेन, पाणी प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी सकाळच्या व्यासपीठावर एक सर्वपक्षीय असा मेळावा घेतला, पाणी परिषद घेतली. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला,
की सगळ्या पक्षाची कधीही एकत्र न येणारी मंडळी त्या पाणी प्रश्नाच्या व्यासपीठावर आली. सकाळच्या मध्ये एका दैनिकानं अशा पद्धतीनं पाणी प्रश्नात लक्ष घालावं अशा यासाठी मी पुढाकार घेतला. अच्छा. त्यावेळेचे संपादक आनंद दीक्षित यांच्या पाठिंब्यामुळं हा. मला ते शक्य झालं. बरोबर. पाणी प्रश्नाचं चर्चा झाली, मंथन झालं, त्याचे रिपोर्ट गेले, अहवाल गेला आणि हे प्रोजेक्ट मोडला. त्या आज जे धरणं पूर्ण झाली, आपल्याला पाणी मिळालं, त्यात खारीचा वाटा म्हणून मला पत्रकार म्हणून सांगायला अतिशय आनंद वाटतो. जसा माझा खारीचा वाटा आहे त्या पद्धतीने बाबा कुपेकर सत्तेत होते, त्यांनी तसा पाठपुरावा होता. श्रीपतराव शिंदे म्हणून एक अलीकडे त्यांचं निधन झालं, ते चळवळीच्या माध्यमातून पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करतील. अशा सर्वांच्या प्रयत्नातून एक महत्वाचा पाणी प्रश्न मार्गी लागला, याचं मला खूप समाधान आहे. नाही, खरंच तुम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून असू दे किंवा इतरांनी आपापल्या पदाचा किंवा आपल्या असणाऱ्या सत्तेचा उपयोग करून का असेना पण गडिंग्लज आजरा चंदगड भागातला जो पाणी प्रश्न सोडवलेला आहे, त्यामुळे खरोखरच आम्ही सगळे पाण्याच्या बाबतीत तरी सुखी झालेलो आहोत. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. सर, मगाशी बोलायच्या ओघात तुम्ही बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींची नावं घेतलीत, तर अशा अजून तुम्हाला सांगायला आवडेल का की तुम्ही कुठल्या कुठल्या लोकांच्या बरोबर काम केलेले आणि त्यांचे स्वभाव वगैरे? कसं आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून आम्हाला सगळं मुक्त सर्व क्षेत्रात मी जाऊ शकलो. हा, मुक्त वावर करता पत्रकारितेचा मला मुक्तपणे मी वावरलो. इंदिरा गांधी आले होत्या, काळामोडीचं धरण झालं आपलं, ते चळवळीच्या माध्यमातून झालं. 1972 साली मी ज्यावेळी मुख्य वार्ताहर होतो त्यावेळी त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. असं आपण बसलो, अशा पद्धतीने इंदिरा गांधी बसलेल्या, मी समोरासमोर बसलो, त्यांची प्रेस कॉन्फरन्स केली. राजीव गांधी त्यांचे चिरंजीव ते ज्यावेळी दौऱ्यावर आले त्यावेळी बेळगावला केले, कोल्हापूरला त्यांच्या सभा अटेंड केल्या. खूप मोठे मोठे SM जोशी आले, मोदू दंडवते आले, भाई वैद्य आले, नाग गोरे आले, हे सगळे मंडळी दिग्गज मंडळी, त्या जॉर्ज फर्नांडिस आले, अशी दिग्गज मंडळी आली आणि त्यांच्याशी माझा वार्तालाप अशा पद्धतीने करायला लागला. एकत्र जेवण घेण्याची संधी मिळाली, त्या लोकांना बघण्याची संधी मिळाली. 72 साली तरी 75 साली आणीबाणी असताना मला दिल्लीला जायची संधी मिळाली. सांगायला आनंद वाटला. अगदी 40 दिवस मी दिल्लीत होतो. त्या काळात तरी अगदी जागतिक कीर्तीचे कामगार नेते श्रीपाद अमृत डांगे अशा पद्धतीची दिग्गज मंडळी मला भेटता आली, बोलता आले. परंतु त्यावेळी आज मोबाईल आहे, तशा पद्धतीने काही साधनं नव्हती, फोटोची काही व्यवस्था नव्हती, त्यामुळे माझ्याकडे पुरावा आज काही नाही. परंतु मी 40 दिवस राहून तिथं अगदी दिग्गज असे संपर्क साधला. पत्रकारितेतले तरी सगळे दिग्गज, सगळे संपादक मी अगदी जवळून पाहिले, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या हाताखाली काम केलं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. हे पत्रकारितेचा प्रवास अतिशय उत्कृष्ट झाला आणि समाजासाठी आपण पत्रकारितेच्या माध्यमातून काहीतरी देऊ शकतो हे अगदी सकारात्मकतेनं मी विचार करत आलो आणि त्याचा मला खूप फायदा झाला, समाधान मिळालं. म्हणजे पैसा हा माझा कधीच समोर नव्हता. मी थोडीशी वाकडी वाट केली असते, मग काही सांगितलं मी, कुठल्या तरी मोठ्या याचा संपादक झालो असतो, बंगला असता, गाडी असती, आणखीन काही असतं, सर्व सोयी सुविधा मिळाल्या, परंतु मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्या भागचा प्रश्न हा कसा सोडेल, आपल्या लोकांना कसा न्याय देता येईल. अगदी छोटं एक उदाहरण देतो मला. इंदुबाई काळगे म्हणून एक होते, आझाद हिंद सेनेमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या, नारायण काळगे म्हणून सैनिक होते, स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी काम केलेलं होतं. ते निवृत्त झाले, एसटी मध्ये काही काळ सेवा केली, परंतु त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचं मानधन काही मिळत नव्हतं. ते मला ज्यावेळी कळलं, मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या कुटुंबाची चर्चा केली आणि त्याची माहिती घेतली आणि पहिल्या पानावर मी बातमी दिली की स्वातंत्र्य सैनिकाचं कुटुंब उपेक्षित, अजून त्यांना मानधन मिळत नाही. त्याचा परिणाम एवढा झाला, एका बातमीमुळं त्यांना मानधन तातडीनं सुरू झालं. एवढंच नव्हतं तर त्यांच्या मुलाला, म्हणजे त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी असं आहे, त्यांच्या मुलाला एक नोकरी दिली, नोकरीतनं आणि ते कुटुंब स्थिरस्थावर झालं. आज खूप समाधानात आहे ते. आज त्या इंदुबाई नाही आहेत, परंतु मला त्यांची मुद्दाम आठवण होते, कारण एका पत्रकाराच्या माध्यमातून, एका बातमीच्या माध्यमातून, आणि त्यांनी ऋण एवढं आजही माझ्या घराचे संबंध आहेत, अगदी कुटुंबाचा घटक म्हणून असे. तर छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यावेळी, मगाशी मी सांगितलं, शासन प्रशासन संवेदनशील होतं. आज तुम्ही काय डोकं फोडून घेतला तरी प्रश्न तुमचा सुटणार नाही, प्रश्न मार्गी लागत नाही. आणि मग ते भ्रष्टाचाराचा विषय आणखीन वेगळा, तो आता इथे मी बोलणार नाही. परंतु प्रश्न सोडायचा झाला तर पत्रकारिता ही प्रभावी माध्यम त्या काळात होतं. आज मात्र उलटी स्थिती आहे. पत्रकार होतो म्हणणं सुद्धा मला आता बरं वाटत नाही, इतकी पत्रकारिता बिघडलेली. सर्वच क्षेत्र बिघडले, पण पत्रकारांना बिघडता कामा नये, शिक्षक, पत्रकार. कारण
शासनावर अंकुश ठेवणारा, हा. समाजाला न्याय देणारा, बरोबर. गोरगरिबांचे प्रश्न मांडणारा, अशा पद्धतीने पत्रकारितेचा उपयोग व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं होत नाही. कुणावर मला टीका करायची नाही, परंतु ही वस्तुस्थिती आज आपण बघतो. खरंय खरंय. खरं तर पत्रकारांची लेखणी म्हणजे एक मोठं शस्त्रच आहे. त्याचा योग्य वापर केला तर आपण खूप चांगली कामं करू शकतो आणि हे तुमच्या माध्यमातून आम्हाला दिसत आहे. सध्या जरी परिस्थिती वेगळी असली तरी. सर, एक काळ असा होता, आता तुम्ही बऱ्याच पेपर्स मध्ये काम केलेलं आहे, वेगवेगळ्या ब्रँड मध्ये काम केलेलं आहे, तर तुमचा एक काळ असा होता की सकाळ म्हणजे सुभाष धुमे आणि सुभाष धुमे म्हणजे सकाळ, असा एक काळ होता. तो एक सुवर्ण काळ म्हणेन मी. तर त्या सुवर्ण काळाबद्दल तुम्ही काय सांगाल? सुवर्ण काळ खरोखरच सुवर्ण काळ होता. पत्रकारितेचा जो सुवर्ण काळ होता, त्या काळातच मला सुदैवानं काम करायची संधी मिळाली. अगदी छोट्या छोट्या वर्तमानपत्रापासून ते सकाळसारख्या माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात काम करताना सुद्धा सुभाष धुमे आणि सकाळ हे समीकरण कसं झालं, आजही कुठेही नाव निघालं सुभाष धुमे म्हटलं की सकाळ हे चिकट राहिलं. कुठेही कुणालाही जावा, कुठल्याही खेड्यात जावा, काही करा, प्रत्येक खेड्यात गेला तर 4-5 घरं अशी माझी जोडलेली आहेत की आजही मी हक्काने त्या घरात जाऊन जेवू शकतो, चहापान घेऊ शकतो, चर्चा करू शकतो. तर हे नेटवर्क कसं मिळालं? मला सकाळमुळे मिळालं. याचं कारण असं की प्रत्येक गावात जाऊन तिथल्या गावाचा प्रश्न मी समजून घेतलेला आहे. MAT होती छोटी गाडी, ते वितरण व्यवस्थापक यायचा, त्याच्याबरोबर मी जायचा फिरायला. ते आपलं काम करायचं आणि मी एखादी बातमी, एखादा शिक्षक, एखादा शेतकरी, असं काहीतरी चांगलं त्या गावातलं काय असेल ते शोधून मिळून मी बातमी करायचा. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गावात इतकं सकाळचा दबदबा निर्माण झाला. तुम्हाला सांगायला वाटलं, मी ज्यावेळी सकाळ हे मध्ये होतो, 12,000 कॉपी त्या 3 तालुक्यात जात होत्या. बाकीचे ते निम्म्यावर होते, बाकी सगळे वर्ग. स्पर्धा खूप असली तरी सुद्धा मी 12,000च्या आत कधी कॉपी झाल्या नाहीत. कारण बातम्या त्यासोबत अगदी जितकं समाजात जे जे चांगलं आहे ते लोकांच्या समोर ठेवून समाजासमोर समाज योग्य दिशेने जायला पाहिजे, चुकीच्या मार्गावर जाऊ नये. युवा पिढी त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे, शिक्षकांना कामाची चालना मिळाली पाहिजे, चांगल्या गोष्टीचं कौतुक झालं, त्याच्या पाठीवर थाप पडलं तर अधिक गतिमान आणि चांगलं काम होऊ शकतंय, याच्यावर माझा विश्वास होता. आणि त्यामुळे मी हे केलं. सकाळमध्ये जाताना कन्नड जाणणारा मी एकटाच सगळ्या पूर्ण युनिटमध्ये. त्यामुळे मला कर्नाटकातील सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवलेली होती. तिथं जवळजवळ लोकसभा, विधानसभा अशा 10 ते 15 निवडणुका मी केलेल्या आहेत. संपूर्ण कर्नाटक पालथा घातलेला आहे. बंगळूरला माझं हेडक्वार्टर, तिथं राहायचा मी. 2-2 महिने मी त्या ठिकाणी राहायचा आणि तिथं वार्तांकन करायचा, मुलाखती घ्यायचा मोठमोठ्या दिग्गजांच्या, कर्नाटकातल्या सगळ्या दिग्गजांच्या. खूप चांगले बीडी दत्ती उपराष्ट्रपती होते, त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. रामकृष्ण हेगडे नावाचे एक माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. कर्नाटकातले सगळे प्रत्येक ह्याच्यात शहरात प्रत्येक मतदारसंघात जाऊन मला काम करण्याची संधी मिळाली. एखादा मोठा कुठलाही कार्यक्रम कर्नाटकात असला तरी ते आवर्जून मलाच पाठवायची, कारण कन्नड भाषा मला समजत नाही, त्याचा फायदा. आणि पत्रकारिता करताना इतरांसारखं नाही. पत्रकार म्हटल्यानंतर कसं डायरी पाहिजे, गॉगल पाहिजे, पेन पाहिजे, बॅग पाहिजे, अशा पद्धतीनं असायची. मी मात्र सगळं कुठलं कागद नाही, पेन नाही, काय नाही, सरळ जायचं. सर्वसामान्य माणसाचं सभा ऐकायला जायचं, सभेच्या ठिकाणी मी बसायचा आणि फक्त भाषण ऐकायचं, फक्त लिहून घ्यायचं काहीच नाही, फक्त ऐकून घ्यायचं आणि येऊन त्या ठिकाणी कॉम्प्युटरला फीड करायचं, ऑपरेटरला सांगायचं. अशा पद्धतीची माझी पत्रकारिता शेवटपर्यंत चालली. एकदाही असं आजपर्यंत कधीच तुम्ही नोट्स काढले नाही, टिपणं काढली नाहीत आणि ते ड्राफ्ट दिलाच नाही. तुम्ही डायरेक्ट जे ऐकलंय ते तुम्ही हे करून दिले. तुमचं कम्प्युटरच्या पेक्षा फास्ट काम आहे असं म्हणावं लागेल. तसं थोडस आहे, निसर्गाने देणगी दिलेली आहे, त्याचा उपयोग मी अशा पद्धतीने केला. मी विचारणारच होते आता तुम्हाला. आता वय तुम्ही जवळपास 75 क्रॉस केलेलीच आहे, तर तुमच्या ह्या आरोग्याचं, स्मरणशक्तीचं, अजूनही अगदी तीक्ष्ण असणाऱ्या नजरेचं आणि कानाचं रहस्य काय आहे? रहस्य असं सांगताय, माझी जीवनशैलीच तशी आहे. पूर्वीपासून साधी राहणी, अगदी साधी राहणी. खादीचे कपडे वापरत होतो. आता माझ्या मुलीच्या ह्याच्यामुळे मी थोडस टी शर्ट आणि हे आता अलीकडे आलंय, नाहीतर कॉलेजला असताना सुद्धा एक झब्बा आणि एक विजार अशा पद्धतीने, साधी चप्पल अशा पद्धतीने मी येत होतो. दाढी आता पांढरी झाली, पण त्यावेळेला काळी दाढी असायची. मी कॉलेजला येताना सुद्धा अशाच वेशात येत होतो. त्यावेळी कॉलेज पूर्ण तसं अगदी साधी, म्हणजे कॉलेज पूर्ण डिग्री घेतली, पत्रकारितेला सुरू केली तरी सुद्धा मी खादीचे कपडे वापरतो.
खादीच्या कपड्या वापरत असताना सुद्धा मला एक वेगळेपण होतं. अगदी कमीत कमी गरजा ठेवल्या तर आपल्याला कसलाच त्रास होत नाही. बरोबर बरोबर. आज सुद्धा मी इतका आहे, घरात खिशात 10 रुपयाची नोट सुद्धा नसते, परंतु माझं कुठलं कधी काय काम अडलं अडत नाही. नाही. मी घरात या आतलं काही पैसे देतोय असं कधीच घडलं नाही. ज्यावेळी मी सकाळमध्ये होतो माध्यम समाज त्यावेळी माझं व्यवस्थित होतं, परंतु आता सकाळ सोडून मला सकाळ सोडायलाही कारण नसलं. ज्यावेळी माझ्या ह्याच्याप्रमाणे नैतिकता जपण्याचा प्रयत्न केला मी, बरोबर. नैतिकतेच्या आधारावर आधी ताटमानेनं मी जाऊ शकतो. पत्रकारिता कुठेही करत नसलो तरी सुद्धा आज ताटमानेनं मी इतरांपेक्षा वावरू शकतो. याचं कारण असं मी नैतिकता जपलेली आहे. कोणाचा अर्धा सिंगल चहा सुद्धा घेतला नाही पत्रकारितेला, एखाद्या बातमीसाठी याच्यासाठी, बाकीचा तरी हिशोब सोडूनच द्या. त्यामुळं मी आज आता पार्ट्या बाकीच्या ह्या गोष्टी सगळ्या माझ्या ऑफिस पर्यंत यायला लागल्या. माझे सहकारी सुद्धा त्या सामील व्हायला लागले. म्हटलं आता आपली नैतिकता संपलेली आहे. ते मी साठी निवृत्त झालो, परंतु 6 वर्ष मला सोडत नव्हते. परंतु हे चित्र बघितल्यानंतर मी अस्वस्थ झालो. म्हटलं आता आपली नैतिकता बहुतेक संपलेली आहे. मी एक मेल टाकला, मी उद्यापासून तुमच्याकडे नाही, आणि मी पत्रकारिता सोडून दिली. सकाळ सोडून दिला, सकाळसारखं माध्यम सोडून दिलं. ते सोडायला तयार नव्हते पण मी सोडून दिलं, मिळून सोडलं. त्यानंतर मी एक साप्ताहिकाचा प्रयोग केला, सर्वकाळ नावाचं साप्ताहिक. चांगुलपणा नावाचं काय गोष्ट असते ती मी तुम्हाला सांगतो. साप्ताहिक 1 वर्षभर बघितलं, परंतु त्याचं आर्थिक नियोजन मला काय जमलं नाही. म्हटलं बाबा, आणि त्याचं कारणही तेच, माझ्या बरोबरची जी पिढी होती, माझी पत्रकारिता ज्यांनी बघितली आणि ज्यांचं काम मी बघून त्यांना पत्रकारिता म्हणून पाठबळ दिलं. आजरा, चंदगड हे 3 साखर कारखाने उभे केले, धरण प्रश्न मार्गी लावले. हे करणारी मंडळी आता हयात नाहीत. त्याचा मला या साप्ताहिकाला फटका बसला. ती मंडळी असती तर माझं साप्ताहिक महाराष्ट्र लेवलला गेला असतं. परंतु नव्या पिढीनं मला स्वीकारावं असं नाही, परंतु त्यातल्या काही मंडळी स्वीकारतील असं गृहीत धरून मी पत्रकारिता साप्ताहिकाचा प्रयोग केला. मला नारायण आठवले नावाचे प्रभंजन नावाचं एक साप्ताहिक होतं, त्याच्याकडे मी काम करत होतो जिल्हा प्रतिनिधी म्हणून. त्याने मला एक सांगितलं, आयुष्यात एक 2 गोष्टी पाळ. डोक्यात आलं आणि कोणी सांगितलं तरी साप्ताहिक काढायच्या भानगडीत पडू नको, आणि दुसरं आपले लेखणी विकू नको. या 2 गोष्टी सांगितल्या, कारण त्याने अनुभव घेतला होता स्वतः साप्ताहिकाचा, चालू शकत नाही. मग या 2 गोष्टीपैकी एक गोष्ट मी पाळली. माझी पत्रकारिता कधी विकली नाही. चहा पाण्यासाठी कसल्याही आमिषाला मी बळी पडलो नाही, परंतु साप्ताहिक काढण्याचा मूर्खपणा केला. मी त्याचं ऐकलं नाही. साप्ताहिक कार्यक्रम घेऊन चालू केलं, आणि ज्या वेळेला कळलं की आर्थिकदृष्ट्या हे किफायतशीर ठरत नाही, त्यावेळी असाच सुरुवातीचा जो कार्यक्रम होता तसाच कार्यक्रम घेतला, आणि त्या कार्यक्रमात जाहीर केलं पुढच्या अंकापासून मी साप्ताहिक बंद करतो. लोकांनी धक्का बसला. ते म्हणाले, आम्ही सगळी मदत करतो, आम्ही पैसा देतो. बरीच मंडळी आज आहेत ती, पण म्हटलं मला ते करायचं नाही. दुसऱ्याच्या आधारावर मला जायचं नाही. वाचकाने स्वीकारलं असतं तर मी चालवलं असतं. पण त्यावेळेलाच मी बंद करण्याच्या पूर्वी 1 महिनाभर या वेळा जोडून एखादं व्यासपीठ करावं, सामाजिक कामं करावीत, कुठं गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी, कुठं मेडिकलला मदत व्हावी, कुणाला आणि काय मदत करता येईल, अशा पद्धती एक दिवाळी अंकाचं प्रकाशन होतं. त्यावेळी मी आवाहन केलं, मी असाच एक व्यासपीठ करतोय म्हटलं, आणि 51 लोकांची मी यादी काढलेली आहे. 10,000 10,000 रुपये प्रमाणे तुम्ही मला द्यायचे. त्या मीटिंगलाच मला तिथं सगळे पैसे जमा झाले, 5 लाख रुपये. ते ठेवायचे आणि त्याच्या व्याजात हे करायचं, आणि त्यांचे बाकीचे नंतर पैसे परत नाही, असा माझा विचार होता. परंतु साप्ताहिक बंद करायचा निर्णय झाल्यानंतर मी म्हटलं, आता हे व्यासपीठ ठेवण्यात काय अर्थ नाही. जसे घेतले तसे 10,000 10,000 रुपये मी सगळ्यांचे परत दिले. परत घ्यायला कोण तयार नाही. तुम्ही तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही दुसऱ्या कामाला कसल्याही खर्च करा, पण आम्हाला पैसेही नको. मी म्हटलं मला पाहिजे तर आणि 20,000 तुमच्याकडे मागतो, पण ह्यातली माझी नैतिकता नाही, त्यातला 1 पैसाही मी घेणार नाही, तुम्हाला घ्यावं लागतील. सगळ्यांचे परत केले. चांगुलपणा कसा असतोय, दिलेला पैसा योग्य करण्यासाठी वापरला जातो काय नाही, यासाठी भरभरून मदत मिळते. नाही तर चुकीच्या मार्गाने पैसा 5 रुपये सुद्धा तुम्हाला मार्केटला कोण देणार नाही. किती तुमचा विश्वास महत्वाचा. विश्वास मिळविण्यासाठी एका रात्रीत मिळत नाही तो. नैतिकता एका रात्रीत तयार होत नाही. या गोष्टी कुठं विकत मिळत नाही. आणि म्हणून त्या पद्धतीनं समाजात चांगुलपणा भरपूर आहे. आपण आता चॅनल सुरू केला, या चॅनलला सुद्धा भरभरून पाठिंबा, कारण एक वेगळ्या वाटेने जाणार आहे. मी तेच केलं काम. पत्रकारिता जशी केली, त्यानंतर साप्ताहिक प्रकरणाचा पुस्तक रूपाने मी करायला लागलोय. कारण ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं कायम स्वरूपात कुठेतरी स्मरण राहावं. एखाद्या लायब्ररीत आणि 50 वर्षांनी मिळालं
तर बाबा असं असे पाणी परिषद झाली तर हा. त्यामुळे प्रश्न सुटला असं संदर्भ समजलं. मिळणार. मेडिकलच्या लेवलचा विचार केला तर डॉक्टर गाळी गुन्हे नावाचं कोणतरी होते बाबा, हो, ते संदर्भ अडचणीच्या मिळणार. काळात सुद्धा जाऊन पेशंटांसाठी काम करते, पैशासाठी करत नव्हते, करत नव्हते, हो. नैतिकता जपत होते. हो, हो, हो. ही गोष्ट नव्या पिढीला समजेल समजेल. अशासाठी मी प्रत्येकाची पुस्तकं आतापर्यंत 35 पुस्तकं झाली. बर बर अलीकडेच एक पाऊल खुणा नावाचं पुस्तक झालेलं बर, आहे, बर. याचं तुम्हाला दिसेल. हो. पाऊल खुणा हे सुद्धा अशाच पद्धतीने मी केलेलं आहे की गेल्या 60 वर्षात ज्या ज्या घडामोडी घडल्या, मग वैद्यकीय क्षेत्र असेल, शिक्षण असेल, परत आपलं सहकार असेल, बर कारखान्याची उभारणी असेल, हा. पाटबंधारे प्रकल्प असेल, या सगळ्याच्या नोंदी 52 पासून आमदार कोण होते, 52 साली कोण होते, अच्छा. त्यानंतर आता मुश्रीफांच्या पर्यंत म्हणजे हा, 2024 पर्यंत कोण कोण आहेत हे सांगायचं म्हटलं तर कोणाला सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. आज एक गोष्ट आहे, जे आमदार आहेत त्यांना सुद्धा सांगता येणार नाही. हो, हो. 52 ला कोण खरंय. होतं, 57 ला कोण होतं, त्यांची नावं सुद्धा माहित नाहीत. बरोबर. मी परीक्षा घेऊन बघितलेलं आहे, अच्छा. सर्वेक्षण करून बघितलेलं आहे. नगराध्यक्ष कोण होते, पहिले नगराध्यक्ष हो, कोण हो. होते, डॉक्टर गुन्हे होते, त्यानंतर अच्छा. कोण कोण होते ते बरं. कोणालाही सांगता येणार नाही. नाही नाही जे काम करतात नगरपालिकेत त्यांना सुद्धा सांगता येणार नाही. काही अपवाद आहेत, परंतु हे सगळ्या नोंदी मी याच्यात केलेल्या आहे, कारण हे नव्या पिढीसाठी एक चांगला दस्त आहे. खरंच. अशाच पद्धतीने मी पत्रकार काय करू शकतो, पत्रकार काय करू शकतो हे सांगणार सुद्धा खारीचा वाटा म्हणून मी एक पुस्तक तयार केलेलं आहे. बर बर ते आता 6 महिन्यापूर्वीच बाहेर पडलेलं आहे. बर. या सर्व पुस्तकांना सुद्धा चांगला पाठिंबा मिळाला आहे. तुमच्या बोलण्यावरून मी असा बोध घेईन की उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठी आपली नैतिक चौकट नेहमीच बळकट असावी. सर, तुम्ही हे आतापर्यंत जेवढी कामं केली, जेवढं काही समाजासाठी करून दिलेलं आहे, त्यासाठी समाजाने सुद्धा तुम्हाला भरभरून प्रेम दिलंय हे तुमच्या शब्दातून कळतच आहे. पण त्याच्यापेक्षाही वेगळं मला विचारायचं की तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, तर असे कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यातला तुम्हाला भावलेला कोणता पुरस्कार आहे? तर पुरस्काराचा विषय निघाला म्हणून सांगतो. जसं मी पैशाचा विषय निघाला, पैशाच्या मागे धावलो नाही, कधीच धावलो नाही, आजही नाही. त्याच पद्धतीनं पुरस्काराच्या मागे मी कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही, बर. कुठं अर्ज केलेला नाही. अर्ज करा, हे करा, त्यातनं निवड व्हायची आणि मग पुरस्कार घ्यायचे असं मी कधी केलेलं नाही. परंतु माझ्या कामाचीच नोंद अशी झालेली आहे. अगदी राज्य लेवलचे प्रश्न सुद्धा मी गडगंजच्या डेडलाईन वर हाताळलेले आहे. हो हो. त्या सर्वांची नोंद सगळीकडे झालेली आहे. परंतु पुरस्काराचा विषय आला, छोट्या मोठ्या संस्थांनी मला पुरस्कार देऊन सन्मानित केलं, ज्या त्यावेळी तो विषय संपला. परंतु मला भावलेले पुरस्कार फक्त 3 पुरस्कार मी महत्वाचे मानतो आणि स्वीकारले. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या वर्तमानपत्रामध्ये डॉक्टर नाभी परुळकर यांनी 1932 साली जो पेपर चालू केला सकाळ, त्या सकाळमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. आणि 20 वर्षाच्या काळानंतर ग्रामीण भागात मी काम करत असताना सुद्धा सहसा ग्रामीण भागात तो पुरस्कार मिळत नाही. नाभी परुळकर यांच्या नावाचा पुरस्कार मला जाहीर झाला 1992 साली. बर, 92 साली. त्याचा मला आनंद एवढा झाला, आकाशवाणीवरून त्याची बातमी आली, सर्व वर्तमानपत्र महाराष्ट्राची आली आणि तो पुरस्कार मी अगदी सांगायला आजही मला इतका आनंद होतो की जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण, अरे वा, जे महाराष्ट्र टाइम्सचे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते, त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. टिळक स्मारक भवन मध्ये पुण्याला जंगी कार्यक्रम झाला, त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या ह्याच्यात मी पुरस्कार स्वीकारला. तो एक पुरस्कार मला अतिशय माझ्या पत्रकारितेचं माणसाकडून एका ग्रेट माणसाला मिळालेला पुरस्कार आणि पुरस्कारही ग्रेटच, एक सार्थक झाला असं मला वाटलं. खरंय खरंय. दुसरी गोष्ट, बेळगाव तरुण भारत आपल्याला माहिती आहे, हो, त्याचे संस्थापक बाबुराव ठाकूर, त्यांनी सीमा प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी ते साप्ताहिक चालू केलं, नंतर दैनिक चालू झालं. आज मोठ्या प्रमाणावर दैनिक आहे. त्या दैनिकात सुद्धा मी काम केलेलं आहे. एकाच वेळी मी काम करतो. आता गंमत म्हणजे बघा, सकाळकडे काम करताना सुरुवातीला मी फक्त 50 रुपयावर काम करत होतो. बर. त्यामुळं हे परवडायचं नाही मला. एसटी प्रवास हे ते बाकीचं माझ्या गरजा कमी होत्या, त्यामुळे मला चालायचं ते. बरोबर. ज्यावेळी मी कोल्हापूरला होतो लोकमान्यमध्ये, त्यावेळी मला फक्त 250 रुपये पगार होता. परंतु 30 रुपये खोली भाडं आणि जेवण 25 रुपये, असे बाकी सगळे पैसे शिल्लक राहायचे. इतकेच 1972 सालची गोष्ट. त्यामुळं दोन्हीकडे मला काम करायचं का, मानधन कमी मिळतंय म्हणून दोन्हीकडे काम करत होतो. तरुण भारताकडे, सकाळकडे करत होतो. परंतु त्या संपादकांना कळणार नाही, एकच बातमीदार हे दोन्हीकडे करतोय म्हणून. बातमी फिरवायची कला
हा हा एकच बातमी, परंतु वेगळ्या पद्धतीने त्याची वेगळ्या मांडण्याची कला पद्धतीने मला कौशल्य मिळालं होतं. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या एकच बातमी पद्धतीनं द्यायची. एकच बातमी मी अच्छा. फिरवत होतो. आणि ते कोणालाही शेवटपर्यंत कळलं नाही. अच्छा. परंतु योगायोगानं एक कार्यक्रम झाला आणि त्या दोन्ही संपादक उपस्थित होते. बर. मग त्या दिवशी मी सांगितलं की मी एक आज गंमत सांगणार आहे, एक गौप्यस्फोट करणार आहे की ज्यावेळी मी तुमच्याकडे सकाळकडे काम केलं पूर्ण वेळ बातमीदार म्हणून, त्याच वेळी मी तरुण भारतकडे काम करत होतो आणि हे दोन्ही संपादकांनाही माहित नव्हतं. बर. विजय कोळेकर होते सकाळचे संपादक त्या व्यासपीठावर, आणि किरण ठाकूर ते होते त्या कार्यक्रमाला. बर. किरण ठाकूरांचा सन्मान करण्यासाठी तो कार्यक्रम होता. अच्छा. मग त्यावेळी मी सांगितलं, परंतु विजय कोळेकर खूप हुशार, हम्म. ते उठले आणि ते म्हणाले की ही गोष्ट आम्हाला माहिती होती, परंतु आम्ही मानधन कमी देत होतो म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. अच्छा. म्हणजे त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने तो विषय हाताळून देत हा, हा, हा. तर अशा पद्धतीनं पुरस्कार आता बाबुराव ठाकूरांचं नाव मी सांगितलं तुम्हाला संस्थापक म्हणून, तर त्यांच्या नावाचा एक पुरस्कार आहे बेळगाव राज्याचा. तेही असं अर्ज नाही, विनंती नाही, चांगलं काम करणाऱ्या पत्रकाराची निवड करून देतात. बर. आणि त्यासाठी माझी निवड झाली. त्यासाठी निवड झाली विजय कोळेकर आणि रमाकांत खलप, गोव्याचे मंत्री, त्यांच्या हस्ते मला एका मोठ्या कार्यक्रमात पुरस्कार मिळाला. वा वा. परोळकरांच्या नंतर एका संस्थापकाच्या हस्ते मी तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकूर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. बर बर. या 2 पुरस्काराशिवाय तिसरा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर, म्हणजे मराठीतलं पहिलं दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू करणारे, 1832 साली पोंबुर्ल्यासारख्या तेव्हा चालत मुंबईला गेलेले होते. पोंबुर्ले त्यावेळच्या काळात 100-150 वर्षापूर्वी, 300 वर्ष झाली आता, त्या काळात तिकडे गेलेले चालत. त्यांनी दर्पण नावाचं वर्तमानपत्र चालू केलं. ते दर्पण पुरस्कार म्हणून एक संस्था देते. आणि त्यासाठी महाराष्ट्रातलं अगदी निवडक, म्हणजे खरोखर चांगल्या पद्धतीने सगळ्या कसोट्या लावून निवड करते ती निवड समिती. आणि त्यासाठी माझी आता गेल्या 5-6 वर्षापूर्वी निवड झाली. 10 वर्ष झाली त्याला निवड झाली. अचानकच, मला काही कल्पना नाही. एक दिवस आला, असा फोनच आला आणि असे तुमची निवड झाली आणि तुम्ही पुरस्कार घ्यायला या. तर त्या ठिकाणी मग पोंबुर्ल्याला जाऊन तिथं स्मारक उभारलेलं आहे बाळशास्त्रींचं. त्या स्मारक स्थळी कार्यक्रम झाला आणि मला श्रीपाल सबनीस, डॉक्टर श्रीपाल सबनीस, तुम्हाला माहिती असणार, विचारवंत, ज्येष्ठ विचारवंत, त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. हे 3 पुरस्कार माझ्या आयुष्यातल्या, माझ्या पत्रकारितेला अगदी अभिमानानं सांगावे अशा ह्या घटना 3 पुरस्कारचे. त्याच्याशिवाय इतर पुरस्कार खूप मिळाले, परंतु सांगण्यासारखे 3 पुरस्कार आणि मला भावलेले पुरस्कार. आजही मी अभिमानानं सांगतो की ह्या 3 पुरस्कार माझ्या पत्रकारितेचं सार्थक झालं, सन्मान झाला पत्रकारितेचा. तुमच्या आयुष्यातील पगडी मधले एक मानाचे तुरे म्हणता येतील असे 3 पुरस्कारांची नोंद करता येईल. बरोबर आहे. आतापर्यंत जे तुम्ही पत्रकारिता केली ती मनापासून केली, तुमचं ते पॅशन होतं म्हणून केली, कोणतीही डिग्री नसताना, त्यामध्ये कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता सुद्धा तुम्ही केलं. तर आतापर्यंत केलेल्या पत्रकारितेमधून तुम्ही काय मिळवलं, काय साध्य झालं? प्रश्न खूप चांगला आहे, पण तितकाच अवघड आहे. पत्रकारितेतून खूप मिळवलं मी. पत्रकारितेतून काय मिळवलं नाही असा प्रश्न विचारला तर चालला असतं. मला सारखं भरभरून मिळालं पत्रकारितेतून. मनासारखं काम करता आलं, समाजाचे प्रश्न सोडवता आले, या विभागाचा पाणी प्रश्न सोडवता आला, वैद्यकीय सेवेतील काही त्रुटी त्या दूर करता आल्या, सहकारातील काही अडचणी होत्या, कारखाने उभा करण्यासाठी मदत होऊ शकली. पत्रकारितेचा इतका प्रचंड उपयोग झाला की सामान्य माणसापासून ते मोठ्या संस्था उभारण्यापर्यंत या पत्रकारितेचा चांगला उपयोग झाला. आणि सगळा समाज मान्य करतो. आजही समाज, ज्येष्ठ मंडळी, नव्या पिढीला कदाचित माहिती नसणार म्हणून त्यासाठी हे पुस्तकाचा प्रपंच मी केलेला आहे. आणि त्यामुळं पत्रकारिता आणि सुभाष धुमे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू झालेल्या आहेत. पत्रकारिता माझा श्वास आहे, पत्रकारिता हे जगण्याचं अंग आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी पत्रकारिताच करणार. पत्रकारितेसाठी जन्मलो, पत्रकारासाठीच मरणार. पत्रकारिता अखंड, नुसते पत्रकारिता, दुसरं माझ्याकडं अंग नाही आहे दुसरं. माझ्या ह्याला व्यक्तिमत्वाला चिकटलेलं पत्रकारिता, आणि पत्रकारितेतून जे व्यक्तिमत्व माझं विकसित झालं त्यामुळे समाजात एक ब्रँड तयार झाला. आजही मला कुठल्याही मंत्र्याकडे जावं, कोणाकडे जावं, सन्मानानं वागणूक मिळते.
कुठल्याही गावात जावा, बेळगावला जावा, कोल्हापूरला जावा, सांगलीला जावा, साताऱ्याला जावा, महाराष्ट्रभर असं नाव फिरलेलं आहे. आणि या विभागात तरी काय प्रश्न आहे, प्रत्येक गावात तिथं माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला दाखवेन. 5-10 घरात कुठल्याही हक्काने मी जाऊ शकतो आणि तिथे हे घेऊ शकतो. पत्रकारितेचा उपयोग हा असा झाला. आज पत्रकारिता वेगळ्या वळणावर आहे, त्याच्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही, करण्याची गरजही नाही. लोकांनीच ठरवायचं असते. चांगलं काय त्यात नाहीच. खरंय. काही काही संपादक सांगतात आता स्पर्धेचा युग आहे, बदल झालेला आहे, काळाप्रमाणे बदललं निसर्गाचा पाहिजे. नियम आहे, हो, हो. काळाप्रमाणे बदललं पाहिजे, त्याप्रमाणे हे बदललं. ऑफसेट छपाई आली, हे आलं. हा. पूर्वी मी हा प्रवास कसा खेळे जुळण्याच्या ह्याच्यापासून, ब्लॉक करण्यापासून, अच्छा. अशा पद्धतीचं पासून ते ऑफसेट पर्यंत, रंगीत छपाईपर्यंत हा सगळा प्रवास मी पत्रकारितेचा बघितलेला आहे बरोबर. आणि पूर्ण काम केलेलं आहे मी त्याच्यामध्ये. त्यामुळे मला हा या टप्पे सगळे माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता माहिती आहे, त्याचा अभ्यास आहे, त्यानंतरचा काळ माहिती आहे आणि अलीकडचा आता आहे आधुनिक बदललेला आधुनिक काळ सुद्धा मी मोबाईल सांगतो. वाली. त्याचा साक्षीदार म्हणून मी सांगतो तुम्हाला. बरोबर. 60-70 वर्षाची पत्रकारिता आहे, मी अगदी जवळून बघितलं. विद्यार्थी दशेपासून मी पत्रकारिता करत आलो, अगदी चांगल्या पद्धतीने अनुभवत आलो. पत्रकारिता म्हणून जगलो, पत्रकारिता म्हणूनच जगत आहे आजही. त्यामुळं पत्रकारितेने काय दिलं हे म्हणण्यापेक्षा काय दिलं नाही असा मला प्रश्न विचारला पाहिजे, तो योग्य होईल असं मला वाटतं. मी तर म्हणेन सर, तुमच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी पत्रकारिताच वाहत असावी. कारण तुम्ही जसं म्हटलात, पत्रकारिता म्हणजे सुभाष धुमे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मगाशी सर बोलण्याच्या ओघात तुम्ही म्हणालात की आताच पिढी असू दे किंवा आताचं जग खूप बदललेलं आहे. तर तुमच्याकडे बघून असं वाटत नाही का तुम्ही फार बदललेला आहे? म्हणजे आजही तुम्ही देवानंद प्रमाणे एव्हरग्रीन दिसता. तर तुमच्या ह्या तरुणपणाचं रहस्य काय आहे? रहस्य असं नाही, ते माझ्या जीवनशैलीच लपलेलं आहे. मी तुम्हाला साधी राहणे हे सांगितलं, त्यामुळे दिनचर्या आता सांगितलं तर तुम्हाला नक्की त्यातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. पहाटे 4ला उठतो मी, बर, 1.5 तास फिरणं, मॉर्निंग वॉक करतो. पहाटे 4ला उठून वॉकिंग 50 वर्ष झालं, 50 वर्षाचा काळ झाला. पत्रकारितेला माझ्या आता 60 वर्ष होऊन गेली, परंतु त्या जोडीला हे माझा व्यायामाचा म्हणजे मॉर्निंग वॉकचं सुद्धा 50 वर्ष झाली. पहाटे उठला 4ला, मी गजर नाही, कुठलं घंटा नाही, मोबाईलची रिंग नाही, काय नाही, ऑटोमॅटिक मला 4ला जाग येते. मॉर्निंग वॉक केला की मी अलीकडे आता म्हणजे पूर्वी ऑफिसला जात होतो त्यावेळा रेग्युलर जेवण 1-1:30ला व्हायचं. आता मी गेल्या 2-4-5 वर्षापासून सकाळी 8ला बरोबर पूर्ण जेवतो, 8ला पूर्ण जेवतो. दुपारी फक्त भाज्या खातो, संध्याकाळी फक्त पोहे खातो 7ला. 8:30ला झोपलो की परत 4ला उठतो. ही माझी दिनचर्या आहे. त्यामुळं मला कुठलाही नाही आणि डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही. याचं कारण काय खाल्ल्यामुळं माझी तब्येत गेली हे मला कळते. काल काय खाल्ल्यामुळे आज मला सर्दी झाली, काय खाल्ल्यामुळे आज मला त्रास व्हायला लागला आहे, हे माझं मला कळतंय. त्यामुळं ती परत चूक करायची नाही, एवढी काळजी घेतल्यानंतर आपण हे होऊ शकतो. त्यामुळं हे तब्येतीचं रहस्य किंवा आज जो पूर्वीपासून माझी जी प्रकृती किंवा काय म्हणाल त्याला आपण, म्हणजे चिरतरुणपणाचं म्हणा, काय म्हणा, फिटनेस, त्याला व्यायाम पाहिजे, वेळेवर जीवन जगण्यासाठी जेवढं गरजेपुरतं खाणे, जगण्यासाठी खाणे, एवढं पण कितीही आवडीचं असू दे, सगळे पदार्थ खातो मी, पण कितीही आवडीचं ठेवलं. आम्ही जिभेसाठी खातो, तुम्ही जगण्यासाठी खातो, हा फरक आहे. त्यामुळं कितीही आवडीचा पदार्थाला, आता मी 7ला पोहे खाऊन आलोय, परत आता काही दिलं तर मी त्यात घेणार नाही. आता उद्या सकाळी 8लाच जेवणार बरोबर, 4ला उठणार, व्यायाम करणार, फिरून येणार 1.5 तास आणि नंतर मग हे करणार. त्यात सगळ्या ह्याच्यातच रहस्य माझ्या प्रकृतीचं आणि माझ्या निरोगीपणात लक्ष दडलेलं आहे. आजच्या तरुण पिढीनं हे खरोखरच घेण्यासारखं आहे की एकदा आपण आपल्या शरीराला आणि मनाला जर सवय लावून घेतली तर ही त्याचप्रमाणे फॉलो करायची असते. त्यामुळे काय होतं की जिम लावा, हे आजारपण झालं, ते आजारपण झालं, मग वजन वाढलं म्हणून एक वेगळं आणि वजन कमी करायचं म्हणून वेगळं, असं काही न करता आहे ती दिनचर्या फॉलो केली तर तुम्ही उत्तम आरोग्य नक्कीच मिळवू शकता आणि आमच्या धुमे साहेबांसारखं चिरतरुण राहू शकता, असं मी सांगू शकते एक डॉक्टर म्हणून, आणि मला ते मान्यच आहे सर. तर जाता जाता सर मी तुम्हाला नक्की विचारेन की आजच्या तरुण पिढीसाठी, आमच्यासाठी तुम्ही काय आम्हाला संदेश द्याल? संदेश देणं एवढा मी मोठा नाही, परंतु अनुभव माझ्याकडे समृद्ध आहे. तरुण पिढीला म्हणण्यापेक्षा समाजाला सुद्धा आपल्याला म्हटलंय, आज काय सर्रास शेरेबाजी होती की समाज बिघडला, तरुण बिघडले, असं शेरेबाजी आपल्याला ऐकायला मिळते. परंतु ते बिघडले तर आम्ही बिघडलो,
त्यांच्यावर संस्कार करायला कमी पडलो, शिक्षक कमी पडले, पालक कमी पडले, संस्कार न झाल्यामुळे हे चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. आणि आज 1-2 मुलं असे लाडवलेले आहेत, त्यांचे लाड पुरे करताना पालकांना पुरे वाट होते, दमछाक होते. त्यांच्या हाताबाहेर गेलेले आहेत. हो. कारण त्याचं पुरेसं लक्ष नाही पालकांच्यावर. शाळामधून सुद्धा शिक्षक काय शिकवत नाही, त्याचं कारण मोठे हे देऊन शिक्षकाची नोकरी मिळवलेली असते. हा हा बरोबर. आता त्याचा तो विषय वेगळा हो, आहे, हो. त्याच्यावर तासभर व्याख्यान होईल, पण त्याच्यावर मी बोलणार नाही. खरंच. परंतु ते शिक्षकांची नैतिकता काय, आपले संस्था चालकांची नैतिकता नाही. शिक्षकांनी वेळेवर चांगलं शिकवलं पाहिजे, हे केलं पाहिजे. त्याचं कारण ते गिल्टी आहेत. बरोबर कारण ते सहजासहजी त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. शिक्षण का शिकवावं असं माझं म्हणणं. आणि म्हणून संस्कार करण्यात आपण कमी पडलो. आणि संस्कार कुठं विकत मिळत नाहीत. मग असे सांगितलं मी तुम्हाला, नैतिकता जपली पाहिजे, संस्कार व्हायला पाहिजेत. पिढी बिघडलेली नाही. पिढीला जर योग्य वळणावर आलं तर अशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे. योग्य पद्धतीनं त्यांच्यात कुठला गुण आहे ते बघायला पाहिजे. पुस्तकी ज्ञान काय 100% मार्क करून काय उपयोगी नाही तुम्हाला. स्पर्धेचं युग इतकं आहे की तुमच्यातलं टॅलेंट काय आहे, तुमच्यात कुठल्या दिशेनं जाऊ इच्छितो. नाही तर त्याला इंजिनियर व्हायचं असते ना आपण डॉक्टर करतो, किंवा त्याला शिक्षक व्हायचं असतंय आणि आपण कुठलं तरी भलत्या त्याला लागतो. एखादी कला त्याच्या अंगात असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि शेजारचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, तुझं तिकडे जा अशा पद्धतीने करतो. पालकांना आज काय झालं, एटीएम यंत्रासारखा मुलगा पाहिजे. कारण जितका पगार मिळेल, पॅकेज नवीन शब्द आलेला आहे, इतका पॅकेज मिळतोय, तितका पॅकेज मिळतोय, तो पैसा घराकडे पालकांना हातात पाहिजे असतो. पालक त्या दृष्टीने एटीएम म्हणून आपल्या मुलाकडे बघतात. त्यामुळे हे आपल्याला बिघडल्याचं कळतं. आणि त्यांच्यावर नियंत्रण नाही, त्यांच्यावर संस्कार नाहीत. संस्कार हे अगदी बालवयापासून व्हायला पाहिजे. लहान मुलावर कसं आहे, ती फार चाणाक्ष असतात. तुमच्या आई बापाकडे बघत असतात की कशा पद्धतीने आपले वागतात, कपडे कसे घालतात, कसे नीट जेवताना काय करतात, हालचाली काय, मोबाईल किती वेळ वापरतात, टीव्ही काय करतात, अशा पद्धतीनं निरीक्षण करत असतात. निरीक्षण करतात सर्वात लहान मुलांच्याकडे असते. आणि त्यामुळं आपण अनुकरण चांगलं ठेवलं पाहिजे. मोबाईल मुलांना वापरून असं वाटलं तर आपण मोबाईल पासून दूर राहायला पाहिजे, टीव्ही पासून आपण दूर राहायला पाहिजे. तरच तो मुलगा ऐकेल. नाहीतर आपल्याला अधिकार नाही, आपल्याला नैतिकता नाही. आणि नैतिकता असली तरच तो मुलगा ऐकेल. मुलगाच नाही कोणी समाजातला. आपली नैतिकता काय, मी आता मोबाईल वापरत नाही, अगदी आता अलीकडे मी काही काळ वापरतो, परंतु मोबाईल वापरू नका सांगायचा मला अधिकार आहे. कारण मी स्वतः ते अनुभवलंय. मी मोबाईल पासून दूर आहे. मी आमच्या प्रेक्षक मंडळींना सांगायला म्हणजे मला आवडेल की सर ज्याप्रमाणे बोले तैसा चाले तशी त्यांची वंदावी पावले. तर सर नेहमी सांगतात की मोबाईलचा वापर कमी करावा. आणि सर स्वतःही मोबाईल वापरत नाहीत. त्यांच्या मुलीने बळजबरी त्यांना दिलेला आहे मोबाईल, आणि तो सुद्धा ते अगदीच 15 ते 20 मिनिटं वापरतात. आजही सर कुठेही गेले तरी बिना मोबाईल, बिना गाडी जातात, त्या वेळेत जातात आणि वेळेतच परत येतात. ते कधीही कुणाला फोन करून सांगत नाहीत की मी येतोय, माझं काम झालं पाहिजे असं. म्हणजे सरांचं काम अगदी वेळेच्या बंधनात बांधलेलं जरी असलं तरी सुद्धा आधुनिकतेपासून ते अलिप्त आहेत. आणि एवढं असून सुद्धा आम्हाला ते नैतिकतेचं शिक्षण देऊ शकतात, कारण ते जसं बोलतात तसंच वागतात. त्यांचं मगाचा फिटनेसचा फंडा सुद्धा मला खूप आवडलेला आहे, मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे. तर सर खरंच तुमचे अनुभव आम्हाला खूप घेण्यासारखे आहेत, आचरण करण्यासारखं आहे. मी फक्त तुम्हाला जाता जाता असं म्हणेन की किंवा विचारेन की आतापर्यंत आयुष्यात तुम्हाला जे काही मिळवायचं होतं ते साध्य झालेलं आहे का, की तुमची कुठली खंत वगैरे राहिलेली आहे? मला आयुष्यात काय मिळवायचं नव्हतं. जे काय करायचं होतं मला या कृतीप्रमाणे मी समाजासाठी करत केलेलं आहे. त्यातलाच मी आनंद भरपूर घेतलेला आहे. म्हणजे त्याचं काय मोजमाप पैशात कशात होणार नाही. लाखो करोडो रुपये जरी समोर ठेवले तरी मी त्याकडे बघणार नाही. परंतु मी जे पत्रकारितेच्या माध्यमातून, चळवळीच्या माध्यमातून या माझ्या मातृभूमीला, माझ्या भूमीला, ज्या भूमीत मी जन्मलो, ज्या भूमीत वाढलो, ज्या भूमीत शिक्षण घेतलं, त्या भूमीसाठी काहीतरी परत केलं, त्या लोकांच्यासाठी काही करू शकलो, या विभागाचे प्रश्न काही पेंडिंग होते त्यासाठी करू शकलो, पत्रकारितेचा उपयोग त्यासाठी करू शकलो, याचं मला भरभरून समाधान आहे. त्यामुळे मिळवायचं आणि कुठल्या प्रकारची खंत माझ्याकडे नाहीच आहे. जसा आनंदी आहे आणि मी उद्याचा विचार करत नाही. आजचा दिवस आनंदात, उद्याचा विचार करून आजचा विजय दिवस मी खराब करत नाही. आजचा आनंदात दिवस काढायचा, अधिकाधिक लोकांच्या पर्यंत भेटायचं, सतत भेटायचं, चर्चा करायची. मी किमान दररोज
8-10 घरामध्ये जातोच. त्यांचा चहा प्यायचा, तिथे चर्चा करायची, बैठक घ्यायची. आपण आज सुद्धा मी काही मित्रांना घेऊन गेलेलो होतो त्या ठिकाणी. रोजचं माझं हे ठरलेलं आहे. बरोबर. मग सकाळी 1-2 तास मी हाच कार्यक्रम करतो. परिसरातल्या आपल्या लोकांच्या ज्या ओळखी आहेत, गावामध्ये जातो, बाहेर जातो, परगावी जातो, बेळगावला काय आहेत, कोल्हापूरला काय आहेत, सांगलीला काय आहेत, अशा ठिकाणी मुद्दाम मी जातो. त्या ठिकाणी संपर्क माझा महिन्यातून 1-2-3 तरी असतो. तर अशा पद्धतीनं माझी जीवनशैली आहे. समाजातील संस्कार आणि चांगुलपणा जपण्यासाठी आम्ही आणि आमची टीम एक छोटस कार्य करत आहोत, आणि त्या कार्यासाठी तुम्ही आम्हाला काय सांगाल किंवा काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन काय करणार नाही, याचं कारण असं की तुम्ही हाती घेतलेलं काम अतिशय उत्तम आहे. कारण त्याबद्दल मी तुमच्याकडून ऐकलेलं आहे, आणि जे मी आयुष्यभर पत्रकारितेतून काम केलं तेच आता नव्या तंत्राला जोडलं जाणार आहे, याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि तुमच्याकडून हे काम होत आहे, आणि मला या चॅनलच्या माध्यमातून माझा सगळा जीवन प्रवास, पत्रकारितेचा प्रवास उलगडत आला, याचं सुद्धा खूप मोठं समाधान आहे. आणि अशाच पद्धतीनं चांगुलपणा जपण्यासाठी नवी पिढी संस्कारक्षम व्हावी, यासाठी तुमची जे चाललेली धडपड आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. जी लागेल ती मदत मी तुम्हाला द्यायला तयार आहे. खरंच खूप खूप धन्यवाद सर, आभारी आहे तुमचे. सुभाष धुमे म्हणजे पत्रकार, आणि पत्रकार म्हणजे सुभाष धुमे हा एक ब्रँड आहे, हे मला मान्य आहे. तुमच्या धमन्यांमध्ये पत्रकारिता वाहते हे सुद्धा मला मान्य आहे. आज आम्ही सुभाष धुमे म्हणजे पत्रकार सोडून दुसरा कोणताही विचार करू शकत नाही. फक्त सुभाष धुमे म्हणजे पत्रकाराचंच स्केच आमच्या डोळ्यासमोर येते. पण सर, हे सोडून आणखीन काही छंद वगैरे तुम्हाला आहेत का, हे मला जाणून घ्यायचंय. छंद म्हणजे खूप तशा गोष्टी सांगता येतील, परंतु काही सांगाव्यात काही नको. त्यातली एकच घटना मी सांगणार आहे. चित्रपटाची मला खूप आवड होती. काय सांगता सर? इथं माध्यमिक शाळेत, कॉलेजला असताना इथं चित्रपट सुभाष चित्रमंदिर एकच होतं. हो. आणि तिथं आठवड्यातनं एक पिक्चर लागायचा. तो आठवडाभर मी सहज बघायचो. प्रत्येक दिवशी एक नवीन मित्र घ्यायचा आणि बघायचा, चित्रपट बघायचा. म्हणजे रोज 8 दिवस एकच पिक्चर, पण 8 दिवस मी बघत होतो. दुसरी एक गोष्ट सांगण्यासारखी, शंकेश्वरला दर शुक्रवारी पिक्चर बदलायचा. हो. इथला वेगळा, तिथला वेगळा. मग सायकल घेऊन मी तिथं जायचो. काही अच्छा. मित्र असायचे, सायकलनं जाऊन मी दर शुक्रवारी मी चित्रपट बघून यायचो. बर. त्याच्या पुढची आणखीन एक गंमत मी सांगेन. शोले चित्रपट लागलेला कोल्हापूरला, आणि त्यावेळी खूप दणक्यात चालला. हो. काळा बाजारहून तिकीट मिळत नव्हती. मी इथून कोल्हापूरला गेलो काही मित्रांच्या समेत. बघितलं तिकीट मिळायची काय शक्यता नव्हती. तिकीट सगळं हाऊसफुलचा बोर्ड लागलेला. मग आता कुठल्याही परिस्थितीत पिक्चर बघायचा असं ठरवलं. काळ्या बाजारनं का असणार घेऊया. 100 रुपयाला एक, म्हणजे 5 रुपये तिकीट असणार, 100 रुपये प्रमाणात मी तिकीट घेतली आणि गेलो. आणि त्याच्या पुढची आणखीन गंमत, काही मित्र मुंबईला जाणार होते, आणि मी पत्रकारितेच्या माध्यमातून मी ओळखीनं मी सगळ्या गाड्या फुल असताना मी राखवेच्यातनं तिकीट काढलेली होती. 5 तिकीट होते मुंबईची, म्हणजे त्या मित्रांची ते जाणार होते. आणि ते माझ्या लक्षात, माझ्या खिशात तिकीट, आणि मी शोले पिक्चर बघत होतो. अरे शोले पिक्चर बघण्यात इतका मग झालो की मी ते मुंबईला जाणारे मित्र वाट बघायलेत माझ्या तिकिटाची. तिकीट तुम्हाला आणून देतो मी सांगितलं होतं, आणि माझ्या खिशात होती. त्यामुळे मी येऊ शकलो नाही, आणि ते दुसऱ्या मार्गाने कसे तरी गेले, आणि तिकीट तशीच राहिली. त्या पिक्चराचं वेळ एवढं होतं मला की त्या पद्धतीने ज्या वेळी मला कोण मित्र भेटलं, आजही मी कोल्हापूरला असू देत, इकडं असू देत, नाटकही बघत होतो. तमाशा थिएटर आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोल्हापूरला तमाशा फेमस टॉकीच्या पाठीमागे तमाशा थिएटर आहे. 72 साली मी ज्यावेळी तिथं झिपड होतं त्यावेळी मी आठवड्यात एकदा तमाशा बघायला जात होतो. त्या कलाकारांचं मला हे बघायचं होतं, कलाकारांचं जीवन बघायचं होतं. बाकीचं नाही, मला त्या तमाशा बघण्यापेक्षा सुद्धा कलाकारांचं जीवन कसं जगतात, काय करतात, त्यांची मुलं काय करतात, हे सगळं जाणून घ्यायचं. त्यासाठी मी आठवड्यात एकदा जातो त्यांच्याकडे, आणि खूप खूप माहिती मग मला मिळू शकते. तर अशा हे आवडी निवडी खूप आहेत, परंतु सांगण्यासारखं हे एवढंच आहे. हा एक वेगळा पैलू तुमचा आम्हाला आज ह्या मुलाखतीच्या दरम्यान समजलेला आहे. खूप छान सर. सर, खरंच तुमचे अनुभव, तुमचे विचार ऐकताना वेळ कसा गेला मला कळालेलंच नाहीये. आणि मी आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की ज्या सरांनी मोठमोठ्या लोकांच्या, मोठमोठ्या मंत्र्यांच्या वगैरे मुलाखती घेतलेल्या आहेत, त्या ग्रेट माणसाची मुलाखत घ्यायला मला आज मिळालं, म्हणून मी स्वतःला ग्रेट समजते. आणि खरंच स्वतःला मी खूप ग्रेट समजते की मला अशा माणसाची मुलाखत घेता आली, आणि मला तुमच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. आणि ज्या काही गोष्टी तुम्ही नवीन पिढीसाठी सांगितलेल्या आहेत त्या खरंच आम्ही आचरणात आणायचा नक्की प्रयत्न करू. आणि मंडळी,
आजच्या वेळेच्या अभावामुळे किंवा वेळेचं बंधन आपल्याला पाळलंच पाहिजे, तर आजच्या वेळेचं बंधन मी मानते आणि आजच्या पुरती इथंच थांबते. सरांची रजा घेते. सरांना खूप खूप धन्यवाद देते. सर, धन्यवाद. तुमचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. खरंच आपण आणखीन एकदा सरांची मुलाखत घेऊया आणि पुन्हा एकदा भेटूया. सर, खरंच खूप खूप धन्यवाद.